हे एका तासामध्ये प्रत्येक कीर्तन करायला 15 मिनिटाचा वेळ आहे आणि त्या वेळामध्ये सांप्रदायिक कीर्तन करायचंय. पोरींनो, मी तुमच्या भावासारखा सणासुदीचे दिवस आले तर खेळायला जाऊ नका, पण तुम्ही पळून जाऊ नका ना. BHMS वर्ग MBBS वर्ग होते ना प्रेम, BSc बीएड वर्ग MPhil वर्ग होते ना प्रेम, पण 50 लाखाचा बांगला गावंडे संघ पळाली काय प्रेम आहे का? राजो, महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार झाले, पण गुरुसाळ्याचा तुमचा एकच आशंबुवा सगळ्यांचे कीर्तनात आवाज काढतो, सोनी मराठीला गाजतो. हे विशेष वैभव आहे. विठाला विठाला. गुरुवारी नामदेव शामगावकर. काल माझं शामगावला कीर्तन झालं होतं, तो पहिला दिवस होता. नाम घेता उठा भाऊ. कीर्तनकार संध्याकाळी काय सांगायचंय कीर्तनात ते त्याला दिवसभर वाचावं लागतं. वाचल्याला त्याला त्याच्या डोक्यात साठवावं लागतं. साठवलेलं संध्याकाळी टायमाला आठवावं लागतं. आणि एखादं जर पेताळ निघलं तर त्याला काटवावं बी लागतं. साठवावं, आठवावं, पाठवावं, काटवावं, ज्याला जमलं त्याला बुवा म्हणावं. विठ्ठल जावाय बापू सासरवाड्याला गेलं आणि मामीची पळापळी म्हणजे काय करतील, कुरवडी काय करतील, सांडभो काय करतील, पापड काय करतील. जावायला रात आंधळ होत. हा, मग रात आंधळ होत म्हणल्यावर सांगावं का नाही, पण अज्ञान दाखवून ठेवलं. आणि जावायच्या बायला बसलो, पुढे अगरबत्तीची गमगमाट, रांगोळीचा तमतमाट, जेवणाचं ताट, त्याच्यात भाज्या आठ, त्याच्या खाली दुसरा पाठ, एका एक पाठ, असा जावयाचा थाटमाट. आणि जावयानं बिताडाकडे तांड केलं. मामी म्हणल्या, जावया ताट पुढे केले आणि बिताडाकडे का बघता? आता सांगावं का नाही, रात आंधळ होत. आज्ञान दाखवून ठेवलं. ते म्हणतं, मामी मला काय दिसत नाही का, पण बिताडाला रंग कसला दिलाय ते बघतो. आणि मग त्याला कळलं रॉंग नंबर लागला. उलट फिरलं बसलं आणि मग ताटात असं पोळी घेतली आणि बुडवायला लागले. तेवढ्यात मांजरीनं आली आणि मांजराने चाटली तेवढी वाचीन. तेवढ्यात मामी म्हणले, जावा बापू वाची हा ना की. वाचीत म्हणली ती मांजर पिते, मांजर हा ना वाची पित. मग आता ह्यांनी सांगावं का नाही, रात आंधळ होत. ह्याला बोंबलाय दिसलीच नव्हती मांजरी. ती म्हणला, मामी मला काय दिसत नाही का? हा, पण मला वाटलं तुमची लय लाडाची असेल म्हणून मी हाणली नाही. हा, आणि म्हणला आता पुन्हा येऊन द्या मांजरीन धावतो कसं आहे ती. मामीला वाटलं गोष्टी कशी व जावायला देवी मिळणीच्या लग्नाला आलेलं. आणि मग मामीनं ते वाटी नेली, दूध वतलं, तूप वतलं, गुडवणी वतलं आणि पुन्हा वाटी शिवाय मामी आली. मामीचा मांगडीचा आवाज त्या ताटाला लागला. त्याला बोंबलाय वाटलं मांजरीन डबल आली का काय. खरकाचा हात त्याने खरकाचा हात घेतला, फार दिशी कान पडत लावला. मामीनं 3 चक्कर दंड काढलं. का बघता माझ्याकडं? मग तवा तरी म्हणावं का नाही, बोंबलाय रात आंधळ. सांगितलं नाही, अज्ञान दाखवून ठेवला. मामी बी लई दडपडायची. मामी म्हणते, माझंच वाढताना काहीतरी चुकलं असेल म्हणून जावाय नाही तर तसं ती 5 बोट लावत नाहीत. हा, आणि संध्याकाळी महाराज महिला मंडळ तुम्ही बसल्या असे एका बाजूला, पुरुष मंडळ एका बाजूला. हा, निवणीचं लगीन 2 कक्ष केलेलं. आणि तेवढ्यात ह्याला रातची लघवीचा त्रास होता आणि रात आंधळ होतं, बाहेर जावं होतं. बोंबलाय माघारी यायला यायचं नाही म्हणून तिथे हुशार होतं. त्याने कमरेला कात्या बांधला आणि एक कात्याचं टोक त्या बाजूला बांधलं आणि गेलं बाहेर. जाताना 99, 60, 35, 35, 21 बराबर गेलो. पण नेमकं रेडकाच्या गव्हाणीपासून जाताना त्या टोनग्यानं करांडलं. आणि जसा कात्या करांडला तसं माघारी येताना महिला मंडळाच्या कक्षात घुसलं. हे घुसलं ते घुसलं. मिवणी पहिली कथा तुडावली, धाप वाजलं, मामीचाच गोंधळा फोडला. का बघता सगळ्या बायाने उठून हाणला, अजून घुसायला आलं नाही. विठ्ठल विठ्ठल. झालेली सेवा गुरुवर्य पंडित त्यांच्या चरणी, नामदेवपाच्या चरणी अर्पण. यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. हरिभक्तीपरायण सागर महाराज यांनी 10 मिनिटं का होईना परंतु मला या ठिकाणी व्यासपीठ दिलं. खरोखरच जसं त्यांनी मगाशी सांगितलं, सागर महाराज तुम्ही आता मगाशी कीर्तनात सांगितलं, कीर्तनामध्ये नाचणं हे वाघाचं काम आहे.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावजंगी किंवा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. जसं कीर्तनात नाचणं हे वाघाचं काम आहे, तसं कीर्तन झाल्यावर मला 10 मिनिटं देणं सुद्धा वाघाचं काम आहे. म्हणून तुमच्यासारख्या वाघाला धन्यवाद. रामकृष्ण हरी. बोलणार आहे का कोण? झाले